सन्माननीय सांगले मॅडम, सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय सभागृह सदस्य, प्रेक्षक गॅलरीतील प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू, सन्माननीय सभागृह नेत्यांनी जो ठराव आणलेला आहे तो अगदी स्वागतार्ह आहे. अतिशय सुंदर हा ठराव आहे की ज्याने पूर्ण नवी मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिकांना शुद्ध हवा मिळणार आहे. प्रदूषणासंदर्भात हा ठराव असल्यामुळे मी फक्त दोन गोष्टी अजून त्याच्यामध्ये ॲड करू इच्छिते की वायू प्रदूषणाची वायू गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम हा जो आहे त्यामध्ये आणखी दोन गोष्टी अशा आहेत की आमच्या प्रभागात पावणेगाव येथे वायू प्रदूषणाची जी समस्या आहे ती सन्माननीय सदस्यांनी इथे निदर्शनास आणली आहे आणि ती चिंताजनक आहे. त्यात अजून एक ॲड असं आहे की तिथे जलप्रदूषण आणि भूमी प्रदूषण या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही आहे. जलप्रदूषण अशा प्रमाणात आहे, मी आज नवीन निर्वाचित सदस्य आहे, पण आज मी बघत आहे जेव्हा मी दौरा करते तिथे कोण या अगोदर इंजिनियर होते माहीत नाही, परंतु ड्रेनेज लाईन आणि त्यामध्येच पिण्याच्या पाण्याची लाईन अशा प्रकारे तिथे व्यवस्था आहे. तिथले आजवर जे काही लोक आजारी पडत आहेत सगळ्यात जास्त ही पाण्यामुळे आजारी पडत आहेत. ड्रेनेज लाईन अशा प्रकारे भरून डेली बाहेर वाहते की आपण तिथे जाऊन 2 क्षण श्वास घेऊ शकत नाही तर लोक तिथे राहतात. त्याच्याकडे माझं लक्ष तुम्हाला वेधायचे आहे. ज्याप्रमाणे हा एवढा सुंदर सुधारणा कार्यक्रम जर प्रदूषण विभाग करत असेल तर पाणी प्रदूषण आणि भूमी प्रदूषण ह्या दोन गोष्टीवरही त्यांनी जर काही सुधारणा कार्यक्रम केले तर निश्चित आम्हाला त्याबद्दल नागरिकांना उत्तर द्यायला मिळेल. कारण आज नागरिक जस्ट 3 महिने झाले आहेत पण नागरिक प्रश्न विचारत आहेत, आम्हाला त्यांची उत्तरं द्यायची आहेत. आणि आज इथे मी बघते आहे एवढ्या सभा होत आहेत, अजून आपले एवढे ठराव होणार कधी आणि आम्ही नागरिकांना उत्तरं देणार कधी, त्यांच्या समस्या आम्ही कधी सोडवणार असा मला प्रश्न पडतोय. त्याची उत्तरं नक्कीच प्लीज मला मिळाली तर बरं होईल. पण आणि दुसरी गोष्ट अशी की हे जर वायू, अन्न आणि पाणी या 3 गोष्टी माणसाला महत्त्वाच्या आहेच, त्याचप्रमाणे पाण्याला तर आपण दुसरं नावच जीवन आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मला सुधारणा ही तिथे पावणे गावात जी समस्या आहे ती हीच आहे. आणि 14 गावाचाही मी दौरा केला तर तिथे सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय वायू प्रदूषण आहे. कंपन्या असो काय असो, आम्ही ज्या ठिकाणी जात होतो तिथे फक्त धूळ आणि धूळच आम्हाला दिसत होती. त्याकडे मी लक्ष वेधू इच्छिते आणि ह्या 2 सूचना माझ्या त्याच्यामध्ये नक्कीच ॲड कराव्यात अशी माझी विनंती आहे तुम्हाला. थँक्यू, धन्यवाद मॅम. शेवटची लाईन वाचाल तर मी सांगितलं की जलप्रदूषणावरचा वेगळा आराखडा घेऊन येतोय. हो 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 नाही, पण प्रदूषण हा विषय आहे म्हणून मी त्याच्यामध्ये जलप्रदूषणाचा वेगळा आराखडा घेऊन येतोय. नक्कीच नक्की. थँक्यू सर.